नाशिकच्या TCS कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती युक्तिवाद पूर्ण झालाय। 2 मे या दिवशी जेल की बेल याचा फैसला होणार आहे। तर निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। पीडित युवतीचं नाव बदलून हानिया ठेवण्यात आलं होतं। मुस्लिम रीतिरिवाज पाळण्यासाठी दबाव टाकला जात होता। त्याबरोबरच धर्म परिवर्तनासाठी दबाव, धाकद पटशहा असे प्रकार हे सुरू होते आणि या प्रकरणाचं मलेशिया कनेक्शन हे देखील आता समोर आलंय। तर युक्तिवादादरम्यान धर्मांतराची मोडस ऑपरेंडी ही देखील आता समोर आलेली आहे, ती देखील जाणून घेऊयात। आरोपी दानिश तौसिफनं पीडितेचं नाव हे बदललेलं होतं, हानिया असं म्हणत होते। तर हिजाब घालण्यासाठी, मांस खाण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत होती। नमाज पठणासाठी प्रवृत्त केलं जात होतं। धर्म बदलण्याबाबत देखील भीती घालण्यात आली होती। मोबाईल ॲप, रील्स, व्हिडिओच्या माध्यमामधून ब्रेन वॉशिंग केलं जायचं। TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव आणि मलेशिया कनेक्शन देखील उघड झालंय। लोकांच्या मदतीने धर्मांतर, मालेगाव पार्टी असा त्यांचा उल्लेख होता। पीडितेला मलेशियात पाठवण्याचा कट होता। इम्रान नावाच्या व्यक्तीची यासाठी मदत होती। मलेशियाला पाठवण्यासाठी पीडितेचा पासपोर्ट देखील बनवण्यात आला होता। पीडितेच्या कुटुंबियांना माहिती होऊ नये यासाठी मुंबईमध्ये ठेवण्याचा कट होता। तर असा हा TCS पॅटर्न सध्या समोर येतोय।